ठाणे येथे शेतकरी नेते पाशा पटेल यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी ठाण्यातील निवासस्थानी ते दाखल झाले आहेत। तानाशाह सरकार संपत आहे याचा आनंद सगळ्यांनाच आहे असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे। त्याचबरोबर हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे। राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली, न्याय यात्रा केली, त्यामुळे परिवर्तन झाले आहे। जनता राहुल गांधी यांच्या पाठीशी उभी राहील। तानाशाह सरकार संपत आहे याचा आनंद सगळ्यांना आहे। या विजयाचे श्रेय मी राहुल गांधी यांना देतो असंही वक्तव्य यावेळी नाना पटोले यांनी केलं आहे। हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि या खऱ्या अर्थानं राहुलजींनी त्या तानाशाह व्यवस्थेच्या विरोधातला जो संप फुटला होता, कन्याकुमारी ते काश्मीर त्या पद्धतीनं भारत जोडो यात्रा केली, त्याचप्रमाणे मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा केली आणि राहुलजींच्या पाठीने देशातली जनता उभी राहिली। त्याचाच परिणाम आहे की आज परिवर्तनाच्या लाट आलेली आहे। त्या लाटेमध्ये तानाशाह सरकार आज संपते आहे, हाच आनंद सगळ्यांना आहे आणि या विजयाचं सगळं श्रेय आदरणीय राहुल गांधीजींना जातं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात भाजप प्रदेश कार्यालयात मंथन बैठकीला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालय भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आदींची उपस्थिती आहे। आमदार संजय शिरसाट यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली। यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली, जिथे त्यांनी म्हणाले की दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आम्ही कुठे कमी पडलो यावर आम्हाला विचार करावा लागेल। कधी कधी जागा उशिराने जाहीर झाल्याने उमेदवाराला प्रचाराला कमी वेळ मिळतो, बाकीच्या तुलनेत आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उभाटा गटासाठी योग्य काम केलं नाही, यावर त्यांना चिंता करावी लागेल। आता राहुल गांधी यांना भेटायला जाणार पुष्पगुच्छ घेऊन। जो सेटबॅक झाला आहे तो आम्ही विधानसभेत भरून काढू। ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही, आम्ही तर वर्षा गायकवाड यांच्या जागेवर पण ऑब्जेक्शन घेऊ शकलो असतो, कारण निकम यांची लीड 50,000 पेक्षा जास्त होती। ओव्हर कॉन्फिडन्सचा आम्हाला फटका बसला आहे। आमच्या जागा जे निवडून आले आहे ते मोठ्या फरकाने निवडून आले आहे। ते शिवसेना प्रमुख यांना जो झेंडा संभाजीनगरमध्ये पाहिजे होता ते आम्ही फडकून दिला। संजय राऊत एक राष्ट्रीय नेते आहे, ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत? दिल्लीमध्ये एनडीएचा सरकार येणार आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। काँग्रेस आता जिवंत झाली आहे, मोठ्या भावांच्या भूमिकेत आहेत। जे इतरांना नावे ठेवत होते त्यांच्या आता दिल्ली वाऱ्या सुरू होणार आहेत, असंही वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे। जे निकाल हाती आलेले आहेत, अनेक दिग्गजांना या निकालात धक्का देखील बसलेला आहे। महाविकास आघाडीने कुठेतरी मुसंडी मारलेली आहे आणि महायुती नेमकी कुठे कमी पडली, काय सांगाल? काल लोकसभेचे जे निकाल लागलेत, खरं हा जनतेने दिलेला कौल आहे तो आम्हाला मान्यच आहे, परंतु आम्हाला इतरांवर टीका करण्यापेक्षा आमच्या काय चुका झाल्यात हे आम्हाला दुरुस्त करणं गरजेचं वाटतं। खऱ्या अर्थानं आमच्या युतीमधल्या जागा वाटपाच्या मध्ये जो केंद्रबिंदू होता तो होता सर्वे। त्या सर्वेच्या नावाखाली अनेक सीटा ज्या काही आता थोड्या बहुत बदलल्या गेल्या, त्याच्यामुळे सुद्धा एक लॉस हा आम्हाला झालेला आहे, हे मी स्पष्टपणे मान्य करतो। यांनी एक सर्वे आणला, त्यांनी एक सर्वे आणला, तो सर्वे असा म्हणतो, तो सर्वे असा म्हणतो, आणि त्या सर्वेच्या याच्यामध्ये जो आम्हाला थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता ना, त्यामुळं आम्हाला बसलेला हा फटका आहे असं आम्ही मानतो।
जागा वाटप झाल्यानंतर सुद्धा शेवटच्या क्षणाला जेव्हा उमेदवाराला कमी वेळ मिळतो त्यावेळेला त्या मतदारसंघापर्यंत पोहोचण्यापर्यंत अनेक काही राजकारण घडलेलं असतं आणि त्याच पद्धतीने तर राजकारण घडलेलं आहे. ही आमची बाजू आहे. परंतु स्पष्टपणे बोललं पाहिजे. कधीतरी या गोष्टीचा सुद्धा चर्चा याच्यावर झाली पाहिजे असं मत असल्यामुळं मी या गोष्टीवर बोललोय. राहिला निकालाचा प्रश्न, तर निकालाच्या प्रश्नामध्ये फक्त आम्ही जे काही सीटा लढवल्या होत्या जवळपास 15 सीट लढवल्या तर 7 सीट जिंकल्यात. त्या मानाने आमचा स्ट्राईक रेट हा अत्यंत चांगला आहे, इतरांपेक्षा निश्चित चांगला आहे. उभाटा गटाच्या किंवा त्या आघाडीचा जी काही युती झाली होती त्या युतीचा खऱ्या अर्थानं बेनिफिट हा काँग्रेसला झालेला हे सर्वजण आपण पाहताय. ज्यांची एक जागा होती ती जागा ही तो आमदार असताना माणूस आमच्याकडे होता, नंतर तो काँग्रेसकडे गेला, त्यावेळेला खासदार ते वारले दुर्दैवानं. त्यांच्या नंतर ती एकमेव जागा, त्याच्यानंतर आता काँग्रेसचे आलेल्या 13 जागा किंवा राष्ट्रवादी शरद पवारांच्या आलेल्या या 8-9 जागा, खऱ्या अर्थानं या युतीचा जो काही फायदा झाला असेल, या आघाडीचा जो काही फायदा झाला असेल या 2 पक्षांना झालेला आहे. म्हणून इतर लोक काहीतरी आम्ही काही चमत्कार घडवला अशा आविर्भाव जे आहेत त्यांनी इतर जे झोपलेले होते, ज्यांचं अस्तित्व शून्य झालं होतं त्या लोकांना जिवंत करण्यामध्ये त्यांनी त्यांची ताकद खर्ची लावलेली. तुम्ही जर पाहिलं तर काँग्रेस असेल की राष्ट्रवादी शरद पवारचे असतील, त्यांनी ज्या ठिकाणी उभाटाचे सदस्य होते त्या ठिकाणी मनापासून काम केलं नाही हे त्या ठिकाणचे उमेदवार सुद्धा तुम्हाला सांगतील. आणि ज्वलंत उदाहरण जर पाहिजे असेल तर सांगलीचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या ठिकाणी विश्वजित कदमांनी त्या स्टेजवर जे सांगितलं होतं, तुम्ही तिकडचे वाघ असाल पण इकडचे वाघ आम्ही आहोत आणि इथं आमचीच चालणार, या धर्तीवर त्यांनी अपक्ष उमेदवारांना केलेला सपोर्ट, राष्ट्रवादीने सुद्धा त्यांना केलेला सपोर्ट, ती सीट निवडून आली अपक्ष म्हणून. उभाटा गटाने जे काही 22 जागा लढवल्या होत्या त्यापैकी जर असा जर विचार केला तर त्यांच्या आलेल्या 9 जागा, म्हणजे हे 13 सीट कशा पडल्या याचं खऱ्या अर्थानं चिंतन मनन करायला पाहिजे. परंतु त्या मनस्थितीत ते आता नाहीत. आता आदरणीय, वंदनीय, पूजनीय, हृदय सम्राट राहुल गांधीच्या दर्शनाला सर्वजण जातील, मोठा बुके राहतील हातात, बुके देतील आणि आता ह्यांच्या ह्या दिल्ल्या वाऱ्या या सुरू होणार आहेत. जे इतरांना नाव ठेवत होते आता ते दिल्लीचे वारे करायला आता सज्ज झालेले आहेत. मग सरकार कुणाचं बनायचं, कसं बनायचं, ह्या सगळ्या मागण्या किंवा जे आपले विचार त्या ठिकाणी ते मांडतील. परंतु एक निश्चित आहे, जनतेने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो कौल दिलेला आहे तो नम्रपणे आम्ही मान्य करतोय. भविष्यामध्ये अशा चुका होणार नाही याची काळजी निश्चित आमच्या महायुती म्हणून आम्ही सर्वजण घटक पक्ष घेणार आहोत. निश्चित थोडा बहुत जो काही सेटबॅक आम्हाला वाटतोय तो या विधानसभेला आम्ही भरून काढणार आहोत. दुसरीकडे आपण पाहिलं तर काही मार्जिन मतांनीच मुंबईत विजय झालेले वायकर आहेत, त्यांच्या एकूणच निवडणुकीच्या पद्धतीवरती आता ठाकरेंनी आक्षेप घेतलेला आहे. याबाबत राष्ट्रपतींना पत्र देखील ते देणार आहेत, त्याकडे कसं? निवडणुकीमध्ये आक्षेप घेणं किंवा त्याच्यावर चुकीचा झाला निर्णय याच्यावर आक्षेप घ्यायला कुणालाही थांबवलेलं जात नाही, ते घेता येतात. आता तुम्ही जर पाहाल वर्षा गायकवाड ह्या शेवटच्या फेरीमध्ये जे निवडून आल्यात त्याच्यावरही आक्षेप घेता आला असता. 53,000ची उज्ज्वल निकमला असलेली लीड ती अत्यंत कमी होऊन अवघ्या काही मतानं वर्षा गायकवाड निवडून आली, त्याच्यावरही तो ऑब्जेक्शन घेता येईल. परंतु ह्या प्रोसेसचा भाग आहे. कोणी ऑब्जेक्शन घेतलं, जर त्यांची बाजू सत्य असेल तर निकाल त्यांच्या बाजूने लागेल, आमची असेल तर आमच्या बाजूने लागेल. म्हणून त्याच्यामध्ये एवढं ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाहीये. पण तरी एक मनाचा समाधानासाठी हे सगळं प्रोसेस चालत असतात. नाही, पण महायुतीमध्ये भाजपवर शिवसेना नाराज आहे का? कारण ज्या पद्धतीचे सर्वे तुम्हाला देण्यात आले, बऱ्याच ठिकाणी उमेदवार बदलायला लावले, दक्षिण मुंबई शिर्डीसाठी उशीर केला, रामटेक, हिंगोली, यवतमाळ उमेदवार बदलायला लावले, याचा थेट फटका पडला. अन्यथा 13 पैकी 10 ते 11 जागा तुम्ही जिंकल्या असता असं वाटतं. जर स्टँडिंग खासदार
राणांनाच उमेदवारी दिली असती तर फरक पडला असता. आता जर तरच्या ह्या गोष्टी आहेत, परंतु मी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही थोडासा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला त्यामुळे हा सगळा फटका बसलेला आहे. सर्वे हा सगळ्यात डेंजर भाग आमच्या या सगळ्या याच्यामध्ये राहिलेला आहे. सॅम्पल सर्वे घेऊन त्यांची मतं नोंदवणं आणि त्यांच्यावर आपण अवलंबून कितपत राहणं यापासून आम्ही घेतलेला हा धडा आहे. म्हणून आता भविष्यामध्ये अशा चुका माहितीतल्या कोणत्याच घटकाकडून होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्व याबद्दल दखल घेईल असं वाटतं तुम्हाला? निश्चित सगळेजण दखल घेतील, कारण की हा जो पराभव जो आहे तो प्रत्येक पक्षांना लागू. दखल घेईल असं वाटतं तुम्हाला? निश्चित सगळेजण दखल घेतील, कारण की हा जो पराभव जो आहे तो प्रत्येक पक्षांना लागू असतो. म्हणून भाजपचे मला वाटतं आजच त्याबद्दलची बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे. आमची बैठक लवकरच उद्या होईल. आज माननीय मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना भेटायला जात आहेत आणि ते आल्यानंतर या आमची सुद्धा एक बैठक पार पडणार आहे. पण मुख्यमंत्र्यांचा जो स्टँड आहे तो या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणखी जास्त त्यांचा जो दावा आहे तो मजबूत होताना दिसतोय का? कारण आपण पाहतोय भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या, तुम्हाला 7 जागा मिळाल्या, स्ट्राईक रेट चांगला असंही म्हणतात. त्यामुळे नेतृत्व मुख्यमंत्रीच करतील महाराष्ट्राचा असा दावा आहे तुमचा? मुख्यमंत्री अत्यंत मजबूतीने उभे आहेत. तुम्ही जर पाहिल्या ज्या लोकसभेच्या ज्या जागा आहेत, निवडून येणाऱ्या जागा बघा. नरेंद्र म्हस्के किती मतांनी आलेत निवडून? जवळपास 2 लाखाच्या फरकानं. श्रीकांत शिंदे कितीने आलेत? जवळपास 2 लाखाच्या आसपास. आता तुम्ही म्हणाल ठाण्याची जागाबद्दलच का बोलता, तर आमची संभाजीनगरची जागा घ्या. 1,35,000 मतांनी निवडून आलेले. म्हणजे निवडून येण्यामध्ये 5,000 10,000 हा फरक नाही राहिलेला. हा अनेक मोठ्या फरकाने आम्ही निवडून आलेलो आहे. याचा अर्थ असा होतो की जनतेमध्ये आपण जे काही कामं केलेली आहेत ती तिथपर्यंत पोहोचलीत आणि त्याचाच परिणाम म्हणून काही लोकांनी हे ऍक्सेप्ट केलेलं आहे. विशेषतः संभाजीनगर बाबत आपण बोलूया. त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अखंड पक्ष असताना त्या ठिकाणी तो 1 नंबरवर असायचा. जवळपास 2 टाइम तिकडे खासदार झाले होते. मात्र आता कुठेतरी मराठी माणसांचा विश्वास हा शिंदेकडे सरकलेला आहे का? मुंबईत जर पाहिलं तर 5 ही ज्या जागा किंवा 4 ही ज्या जागा उद्धव ठाकरेंना गेलेल्या आहेत त्यामध्ये देखील फार कमी फरक हा पाहायला मिळतो आहे. मराठी मतं ही आपसूक शिंदेकडे आता वळली आहेत का? संभाजीनगरच्या जागेबद्दल बोलायचं झालं तर ती जागा 4 वेळाला खासदार राहिलेली जागा आहे. 4 वेळाला चंद्रकांत खैरे त्या ठिकाणी खासदार होते. असं असताना ती जागा जेव्हा आमच्या काळात त्याच्या मागचे कारण अशी आहेत की शिवसेना प्रमुखांनी त्या भागामध्ये रुजवलेले त्यांचे विचार आणि त्या विचाराला अनुसरून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेली कामं. आजही आम्ही कालही बोललो, संभाजीनगरची जागा जी निवडून आली, जी शिवसेना प्रमुखाचं आवडतं जिल्हा ज्याला म्हणलं जायचं तो संभाजीनगर होता. आणि गेल्या वेळेला एका चुकीमुळं दुसरा झेंडा तिथं फडकला. आम्ही तो झेंडा उतरून शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असलेला भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकवला आणि त्याला सर्व जनतेने भरभरून साथ दिली. याचाच अर्थ असा होतो की हिंदुत्वाचा जो बेस आहे तो घेऊन आम्ही वाटचाल करतोय आणि त्या वाटचालीला त्यांनी जनतेने दिलेली ती साथ आहे. मुंबईमध्ये जर तुम्ही पाहाल तर मुंबईमध्ये अनेक छोट्या फरकानं वर्षा गायकवाड किती मतांनी निवडून आले किंवा विनायक राऊत किती मतांनी निवडून आले हे जर असं पाहिलं, ह्या अत्यंत तुटपुंज्या फरकाने काही सीटा निवडून आलेल्या. अरविंद सावंत, विनायक राऊत का अरविंद सावंत ते दोन्ही जोडी एकच दिसते. म्हणून ते आले तर अनेक कमी मतांनी निवडून आलेले आणि म्हणून लोकांचा कल आमच्याकडे. परंतु गणित या निवडणुकीमध्ये जे यांनी करायचा प्रयत्न केला, दलित मुस्लिमाची मतं घेण्याचा जो काही प्रयत्न केला, राज्यघटना बदलतायत, हा जो बागुलबुवा त्यांच्या समोर जे आणला त्याला काही लोक जी बळी पडले, त्यामुळं यांच्या विजयाकडे जास्त मार्ग याचा सुकर झाला होता. परंतु ठीक आहे, काही काळ हे चालतं, परंतु भविष्यामध्ये पुन्हा यांना रिव्हर्स हे जावंच लागेल. सर, संजय राऊतांनी भविष्यवाणी केली, ते म्हणतात चंद्रबाबू नायडू हे एनडीए सोबत जाणार नाही. बेस आहे तो घेऊन आम्ही वाटचाल करतोय आणि त्या वाटचालीला त्यांनी जनतेने दिलेली ती साथ आहे. मुंबईमध्ये जर तुम्ही पाहाल तर मुंबईमध्ये अनेक छोट्या फरकानं वर्षा गायकवाड किती मतांनी निवडून आले किंवा विनायक राऊत किती मतांनी निवडून आले हे जर असं पाहिलं, ह्या अत्यंत तुटपुंज्या फरकाने काही सीटा निवडून आलेल्या.
अरविंद सावंत, विनायक राऊत का अरविंद सावंत, ते दोन्ही जोडी एकच दिसते. म्हणून ते आले ते अनेक कमी मताने निवडून आलेले आणि म्हणून लोकांचा कल आमच्याकडे. परंतु गणित या निवडणुकीमध्ये जे यांनी करायचा प्रयत्न केला, दलित मुस्लिमाची मतं घेण्याचा जो काही प्रयत्न केला, राज्यघटना बदलतायत, हा जो बागुलबुवा त्यांच्या समोर जे आणला, त्याला काही लोक जी बळी पडले, त्यामुळं यांच्या विजयाकडे जास्त मार्ग याचा सुकर झाला होता. परंतु ठीक आहे, काही काळ हे चालतं, परंतु भविष्यामध्ये पुन्हा यांना रिव्हर्स हे जावंच लागेल. सर, संजय राऊतांनी भविष्यवाणी केली, ते म्हणतात चंद्रबाबू नायडू हे एनडीए सोबत जाणार नाही. संजय राऊत आहे, आता तो नॅशनल लीडर आहे. कोणत्या मतदारसंघातून निवडून आला तो? ज्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जायचं नाही त्या प्रोसेसवर त्यांनी भाष्य करावं, हाच हास्यास्पद प्रकार आहे. चंद्रबाबू नायडू कुठे, आपण कुठे, परंतु इतरांच्या ताटामध्ये माती कालवायला आम्ही अग्रेसर आहोत हे दाखवण्याची त्यांची जी वृत्ती आहे ना, हीच मुळात चुकीची. उद्या जर ते 26 पक्ष आहेत, 26, या 26 पक्षामध्ये मग जर एखाद्या वेळेला जर भाजपने एखादा 2 पक्ष फोडला तर भाजप तर पक्षच फोडतात असा आरोप होईल. आणि तुम्ही आता काय करायला चालले? त्यांना फोडायला चालले. म्हणून राजकारणासाठी सोयीस्कर राजकारण तुम्हाला करायच्यासाठी तुम्हाला मुभा आणि आम्हाला दंड अशी नीती चालत नाही. एनडीएचं सरकार दिल्लीमध्ये येणार आणि पंतप्रधानपदी मोदी साहेब बसणार आहे. काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर नागपुरात नाना पटोले भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकत आहेत. काय भव्यामध्ये आता काँग्रेस एक नंबरचा? नाही, बरोबर आहे ना, नाना पटोले मुख्यमंत्री झालेच पाहिजेत. कारण गेल्या वेळेला वज्रमुठीची जे काही सभा झाल्या या महाविकास आघाडीची, त्या टायमाला नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंची खुर्ची सुद्धा बदलायला लावली होती आणि आता तर ते मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. म्हणून आता बार्गेनिंग पॉवर त्यांची वाढलेली आहे. आता ते म्हणतील तसं यांना ऐकावं लागणार आहे, हे म्हणतील तसं ते ऐकणार नाही. आता काँग्रेस जिवंत झालेली आहे. आता त्यांचं ऐकूनच, त्यांचा पदर धरूनच यांना सर्वांना प्रवास करावा लागेल. म्हणून नाना पटोलेने मुख्यमंत्री काय, उद्या आणखीन काही जरी मागणी केली तर तो हट्ट पुरवणं हे आघाडीचा धर्म असणार आहे. पण नाना पटोले आणि संजय राऊतांवर ज्या पद्धतीने टीका करतायत, म्हणजे संजय राऊत तर फार विद्वान आहे, त्यामुळे कुठेतरी धुसफूस आहे. धुसफूस तर आहेच ना. मग म्हणून तर नाना पटोलेने एक दिवस अगोदर सांगितलं, तुम्ही ज्या शाळेत शिकलाय ती शाळा काँग्रेसने बांधली होती. आता ते हेच म्हणणार आहे की तुमची युती आमच्यामुळे, युती झाल्यामुळं तुमच्या आलेल्या त्या सीट आहेत, नसता आम्ही तुम्हाला घरातून बाहेर काढू, हा इशारा नाना पटोलेंनी दिलेला आहे. म्हणून ही झकपक तर चालणारच आहे. आणि पुढच्या वेळेला जेव्हा बार्गेनिंगचा टाइम येईल त्या टायमाला काँग्रेस हे सर्वात जास्त सीटं मागण्यामध्ये अग्रेसर राहणार. पण संजय राऊत पण म्हणतायत की वेळ आली तेव्हा आम्ही बोलू, आम्ही काही गोट्या खेळणारे नाही. आता बोल ना म्हणा, आता बोल. आता नाना पटोले, आदरणीय नाना पटोले म्हणावं लागणार आहे. आता सन्माननीय नाना पटोले म्हणावं लागणार आहे. आणि म्हणून तोंडात दम नसताना सुद्धा जे काही बडबड आपण करतोय त्याचा परिणाम आता भोगावा लागणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवर जाऊ नका, शिवसेना प्रमुखाचं वाक्य होतं. आता त्यांच्या दाराजात जाऊन झाडू मारायचा वेळ आता आपल्यावर येणार आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ते म्हणतात नरेंद्र मोदी यांची गॅरंटी राहिली नाहीये, नरेंद्र मोदी यांचा पराभव झालाय, नरेंद्र मोदी हा ब्रँड नसून ब्रँडी आहे. काही सीटा निवडून आल्यानंतर असलेला हा अहंकार आहे. अहंकारची भाषा बोलायला आता त्यांनी सुरुवात केलेली आहे, परंतु ही जास्त काळ टिकणार नाही. नरेंद्र मोदी आहे. त्यांनी जगाच्या इतर देशांना सुद्धा भारतासमोर नमवलंय. ते नरेंद्र मोदी या अशा छोट्या मोठ्या कॉमेंट्सला दाद देत नाहीत. खासदार विशाल पाटील यांच्याकडून महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर नाव न घेता टीकास्त्र सोडण्यात आले आहेत. आघाडीतील काही नेत्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचले. आमचे पायलट विश्वजित कदम यांना माझ्यासोबत येऊ न देण्यासाठी प्रयत्न केला गेला, पण विश्वजित कदम यांनी रिमोट कंट्रोलने निवडणुकीचे नियोजन केले आणि माझा विजय झाला. आज आम्ही एकत्र आलोय. काँग्रेस एकसंधपणे आता कायम काम करत राहणार. यापुढे पुन्हा एकदा या जिल्ह्यातून राज्याचे नेतृत्व करण्यात येईल अशी परिस्थिती निर्माण होईल असं वक्तव्यही विशाल पाटील यांनी केलं आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ 2024
2024च्या निवडणुकीत आत्ता जवळजवळ मतदान प्रक्रियेच्या मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे. जो 1 लाखाच्या वर आघाडी आपल्याला सांगलीतनं मिळालेली आहे. ह्या ठिकाणी हा जो विजय आहे हा पूर्णपणे जनतेचा विजय आहे. जनतेने निर्णय घेतला की मी उभारलं पाहिजे, जनतेने निर्णय घेतला की मी अर्ज भरला पाहिजे, मी अर्ज ठेवला पाहिजे आणि जनतेने इलेक्शन निवडणूक ही पूर्ण हातात घेतली. गावोगावी प्रचार केला, गावोगावी माझ्या आधी पोचले, माझं चिन्ह मिळायच्या आधी प्रचार सुरू केला, माझं चिन्ह मिळताच अर्ध्या तासाच्या आत घरोघरी माझं चिन्ह पोचवलं. स्वतः उमेदवार असल्यासारखं प्रत्येक गावागावात माझा प्रचार झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात जे लोकांनी साथ दिलेली आहे ही साथ पाहून मी पूर्णपणे भारावून गेलेलो आहे. या ऋणातनं मला सुटण्यासाठी मला खूप परिश्रम घ्यावे लागणार, मला खूप काम करावं लागणार, मला अहोरात्र झटा लागणार. लोकांच्या माझ्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत, आशा आहेत, आकांक्षा आहेत. या पूर्ण करण्यासाठी मला माझ्या सगळ्या साथीदारांबरोबर नेत्यांबरोबर काम करावं लागणार आहे ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. मला मोठी साथ या ठिकाणी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा देऊन दिली. ते स्वतः आता त्यांच्या मतदारसंघात मागे चाललेले आहेत. त्याचं दुःख आहे, पण ह्या संविधानाचं रक्षण करायसाठी मला त्यांनी पात्र समजलं, मला पाठिंबा दिला. त्या पाठिंब्यामुळेच मी त्यांना आभार मानतो आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी मी लोकसभेत चाललो आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. मला इतर पक्षाच्या खूप लोकांनी, माझी अपेक्षा नसताना इतर पक्षाचे अजितराव घोटपडे सरकार असतील, विलासराव जगताप असतील यांनी पाठिंबा दिला. त्याबरोबरीनं मिरज शहरातले नगरसेवक, ते आवटी देवमाने, दुर्वे, बागवानचे इतर पक्षाचे होते त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला. मला विटा शहरातल्या नगरसेवकांची जिथं आम्ही कमी पडत होतो तिथं आम्ही जवळजवळ 1750 मताची लीड घेतली. तिथले नगरसेवक इतर पक्षाचे होते ते सगळे माझे पाठीमागे आले. ह्या व्यतिरिक्त जाऊन ह्या जिल्ह्यात एक मोठा वर्ग हा स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या विचाराचा वर्ग आहे. हा सगळा वर्ग मला त्यांचा मुलगा असल्यासारखा, मी जवळचा असल्यासारखा मला जपून मला ह्या ठिकाणी त्यांनी मोठं मताधिक्य जिल्ह्यातनं दिलं. हे सर्व कार्यकर्त्यांचा मी 100% ऋणी आहे. स्वर्गीय आर आबांचं जे गट आहे, ज्यांचा जो विचाराची लोक आहेत, त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला ह्या ठिकाणी पाठिंबा दिला. त्यांच्या मतदारसंघात जो मावळत्या खासदारांचा सुद्धा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात सुद्धा जवळजवळ 14,000 मताचं मताधिक्य आम्हाला मिळालं. हे त्याचंच एक प्रतीक आहे. हे पलीकडे जाऊन आज अनिल भाऊ बाबर यांना मानणारा एक मोठा वर्ग त्यांच्या मतदारसंघात आहे. त्यांच्या मतदारसंघात सुद्धा जवळजवळ 18,000 मताचं मताधिक्य हे त्यांच्या मानणाऱ्या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी आपल्याला दिलं. या ठिकाणी सांगली जिल्हा काँग्रेस, सांगली जिल्हा शहर काँग्रेस या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, प्रत्येक कार्यकर्त्यानं काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं हा खूप मोठं दुःख हे ह्या सगळ्यांच्या मनावर असताना नवीन चिन्ह काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून विशाल पाटलांना त्यांनी पुढे नेलं आणि त्यांनी निवडून आणलं. ह्याच्या मागे त्या पक्षाची संघटना आहे. डॉक्टर विश्वित कदम यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2-4 वर्षापासून आम्ही ह्या पक्षाची बांधणी करतो. आम्ही सगळे गटतट विसरून आम्ही निवडणूक जिल्हा बँकेची असेल, बाजार समिती असेल, अन्य निवडणुका असेल, आम्ही ताकदीनं लढतो आणि ह्या ताकदीनं लढलेल्या निवडणुका ह्या आम्ही लोकसभेत सुद्धा यश आणू शकतो का हे दाखवण्यासाठी आमचा प्रयत्न झाला आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठा मताधिक्य आम्हाला मिळालं. विक्रम दादा असतील, पृथ्वीराज पाटील असतील आणि खास करून आमच्या घरातल्या जयश्रीताई वहिनी असतील, आमचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी राबलं. प्रतीकदादा, आमची आई, आमचे घरचे सगळे हे राबले. आज वसंतदादांचा विचार हा धोक्यात आणण्याचा प्रयत्न कुणीतरी करायचा प्रयत्न करत होतो. आमच्या आघाडीतल्या काही नेत्यांनी सुद्धा जाणून बुजून ह्या ठिकाणी माझा पराभव होईल यासाठी षडयंत्र रचलं. हे षडयंत्र असं रचलं की आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळे व्यूहरचना रचल्या, भाजपबरोबर बैठका करून त्रास दिला गेला. पण जनतेने ओळखलं आणि जनतेने आम्हाला दारलं. जाणून बुजून आम्ही ज्या विमानात बसलोय त्याचे पायलटच आमच्या विमानातनं काढायचा प्रयत्न त्यांनी केला. आमचे पायलटना खालती उतरलं, पण आमचे पायलट एवढे सक्षम आहेत की विमानात न बसता सुद्धा रिमोट कंट्रोलनी माझं विमान त्यांनी दिल्लीला पोचवलं. आणि हे खूप मोठी गोष्ट आमच्या दृष्टीने आहे. ह्या पुढच्या काळात आम्ही एक संघ राहणार, एकत्र राहणार. ही जी एकी झालेली आहे ही तात्पुरती नाही आहे, ही कायमची एकी आहे. डॉक्टर विश्वित कदम यांच्या नेतृत्वाखाली ही सांगली पूर्णपणे काँग्रेसमय झाल्याशिवाय आणि ह्या सांगलीतनं राज्याचं नेतृत्व निर्माण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद.
मी माझा पराभव अतिशय आनंदाने स्वीकारला आहे, अशी भावना प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे. जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. मी माझा पराभव अतिशय आनंदाने स्वीकारला आहे. 5 वर्षात खासदार म्हणून अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. मी कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले. आपली प्रतिक्रिया काय आहे? नाही, जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. मी पराभव अतिशय नम्रपणाने स्वीकारलेला आहे. 5 वर्षामध्ये खासदार म्हणून अतिशय प्रामाणिकपणानं काम करण्याचा प्रयत्न केला. काम करत असताना कुठंतरी कमी जास्त होत असते, त्याच्यामुळे मी कुठं कमी पडलो याचं आत्मपरीक्षण मी करणार आहे. इतरावर दोष देण्यापेक्षा मी का पराभूत झालो हे मला त्याच्यातून बोध घ्यावाचा. पराभवाचा फॅक्ट कोणता वाटतो सर? पराभूतचा फॅक्टर असं आहे की तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होते काही विशिष्ट समाज हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होते. जरांगे पाटलाचाही फॅक्टर या ठिकाणी लागू झाला, त्यामुळं माझा पराभव झाला असं मला वाटतं. चव्हाण साहेब भाजपमध्ये आले, तो फॅक्ट त्याच्यावर मी सांगितलं की अशोकराव स्वतः त्याच्यावर जास्त बोलू शकतात, परंतु त्यांच्या येण्यामुळं भारतीय जनता पक्षाला फायदा झाला, मी एवढं त्या ठिकाणी सांगतो. बोगस बी बियाण्यापासून शेतकऱ्याची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाच्या 14 भरारी पथके गठीत करण्यात आले आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला आहे आणि शेतकऱ्यांची बी बियाणे खते घेण्याची लगबग सुरू झाली आहे. अशातच बाजारपेठेत बोगस बी बियाणे खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक आणि नुकसान टाळण्यासाठी बुलढाणा कृषी विभागाकडून 14 भरारी पथके गठीत करण्यात आले असून जिल्हा स्तरावर 2 आणि प्रत्येक तालुका स्तरावर 1 नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच 60 दुकानांना बियाणे विक्री बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तर शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच बी बियाणे आणि खताची खरेदी करावी. बोगस बियाण्यांपासून आपली फसवणूक टाळावी. काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्ष किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांच्या तक्रारीचं निराकरण निश्चितच केले जाईल, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक मनोज कुमार ढगे यांनी दिले आहे. काही ठिकाणी गेल्या वर्षी शेतकऱ्यांकडे बोगस बियाणे झाल्याची फसवणूक झाल्याची निदर्शनास आले. या संदर्भात कृषी विभागाच्या वतीने कुठल्या उपाययोजना करण्यात आल्या? आपल्या जिल्ह्यामध्ये बियाणं किंवा खतं असतील याच्या नियंत्रणासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये 14 भरारी पथकं आपण तयार केलेली आहेत. त्याच्यानंतर 14ही ठिकाणी जे आपले अधिकारी आहेत त्यांचे मोबाईल नंबरसुद्धा आपण त्याचे डिस्प्ले केलेले आहेत. जिल्ह्यात कुठल्याही ठिकाणी शेतकऱ्याची बियाणं घेताना किंवा खतं घेताना शेतकऱ्यांनी पक्क्या बिलाचीच मागणी करावी आणि अधिकृत जे आपले विक्रेते आहेत किंवा वितरक आहेत त्यांच्याकडूनच तो माल खरेदी करावा. कुठल्याही शेतकरी बांधवांना जर बियाणं घेताना फसवणूक होत असल्याचं किंवा इतर कुठलीही तक्रार असेल तर ताबडतोब आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा टोल फ्री क्रमांकावर शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा. निश्चितच क्षेत्रीय स्तरावर प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींचं निराकरण जे आहे ते शेती विभागामार्फत करण्यात येईल. आजपर्यंत जिल्ह्यामध्ये आपण 60 ठिकाणी 60 दुकानांना बियाण्याच्या बाबतीत विक्री बंदचे आदेश दिलेले आहेत. ज्या ठिकाणी अनियमितता आढळून येत आहे त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील सर्व भरारी पथकं आणि सर्व गुणवत्ता नियंत्रक हे काम करून त्या ठिकाणी सर्व प्रकारचं संनियंत्रण केलं जात आहे. जळगाव चोपडा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाच्या वतीनं जनजागृतीपर सायकल रॅली करण्यात आली. 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चोपडा येथे वन विभाग व सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने जनजागृतीपर सायकल रॅली काढण्यात आली आहे. यावर वन विभागाचे जमील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवन संरक्षक प्रथमेश हळपे यांच्या उपस्थितीत चोपडा येथील RFOBK थोरात सामाजिक वनीकरण चे सातपुते तसेच वनविभाग सामाजिक वनीकरण चोपडा येथील सायकल ग्रुप यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सायकल रॅलीला प्रारंभ करण्यात आला. शहरातील मुख्य रस्त्यावरून या रॅलीच्या माध्यमातून वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती करण्यात आली. चोपडा उपविभागीय कार्यालयाच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी वन विभागाचे व सामाजिक वनीकरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिवस या निमित्ताने वनक्षेत्र चोपडा आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने आज माननीय जमीर शेख साहेब उपवनसरक यावरून जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय सहाय्यक वनसंरक्षक तथा हळपे सर यांच्या उपस्थितीत आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस निमित्ताने चोपडा शहरात आज छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तर पूर्ण मेन रस्त्यांनी सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होईल असे सगळ्यांना संदेश देण्यात आला. आणि वृक्ष लागवड हा कार्यक्रम हा फक्त सामाजिक वनीकरण किंवा वन विभागाचाच नसून हा प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करतील आणि ते मोठ्या प्रमाणावर त्यांनी वृक्ष लागवड करून जे पर्यावरणाला समतोल राखण्यासाठी मदत होईल. आणि त्यानंतर आपण सायकल रॅलीचं आयोजन करून पुढे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आले. शहरातील मान्यवर तसेच सामाजिक वनीकरणाचा स्टॉप प्रादेशिकचा स्टॉप मिळून एक कार्यक्रम साजरा करण्यात आला.